तर सर्वांचं स्वागत आहे. तर जेईचा नेक्स्ट सेशन मधला आपला सेकंड क्वेश्चन नंबर टाकलाच नाही, क्वेश्चन नंबर 20. काय म्हणते क्वेश्चन आधी क्वेश्चन वाचून दे. द सम ऑफ फर्स्ट 3 टर्म्स कशाचे एपीचे. तर एपीचे पहिले 3 टर्म आहे, ठीक आहे. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट दिली आहे की कॉमन डिफरन्स कसा आहे, तो इंटिजर आहे. कॉमन डिफरन्स काय इंटिजर, आणि सम दिला आपल्याला 54. ओके. आधी ते रीडिंग मध्ये दोन कन्फ्युजन होते. पहिलं कन्फ्युजन की इंटिजर कॉमन डिफरन्स इज 54 असं जर वाचलं तर की कन्फ्युजन सगळ्यात पहिले काय क्रिएट होते की कॉमन डिफरन्स किती आहे म्हणते 54 आहे म्हणते. चुकीचं होऊन जाते ते पहिला कन्सेप्ट म्हणजे पहिला रीडिंग मध्ये जो कन्फ्युजन ते इथे आहे की विथ इंटिजर कॉमन डिफरन्स इज 54 असं वाचलं की चुकलं. कारण की लॉजिक लावा, जर 54 आपल्याकडे कॉमन डिफरन्स असेल आणि 20 टर्म्स असतील तर अप्रॉक्सिमेटली आपण कुठे पोहोचणार आहे 2000 वर. आपलं कितीवर आहे म्हणते हे व्हॅल्यू 1600 आणि 1800 मध्ये आहे म्हणते समची. सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट की फर्स्ट 3 टर्म्स म्हटलं की आपल्या डोक्यात एक लॉजिक लागते की फर्स्ट 3 टर्म्स म्हटलं की आपण स्टार्ट करतो ए मायनस डी आणि ए प्लस डी. आता हे असं याचा फायदा काय तो तुम्हाला मिळून जाते. काय फायदा आहे की सम ऑफ फर्स्ट 3 टर्म्स इज 54. त्याचे ऍडिशन करा a प्लस डी प्लस ए प्लस ए मायनस डी इज इक्वल्स टू 54. डी कॅन्सल झाला, तुम्हाला मिळालं 3a इज इक्वल्स टू 54 आणि देअरफॉर a इज इक्वल्स टू 18. पहिली व्हॅल्यू मिळाली. पण इथे पण एक चुकी काय होते की आपल्याला a जर 18 मिळालं हे टर्म घेतल्यानंतर तर ही आपली फर्स्ट टर्म नाही आहे, ही कुठली आहे मिडल टर्म आहे. फर्स्ट टर्म कुठली आहे a मायनस डी, ही आपली फर्स्ट टर्म आहे. मग कोणी विचारत असेल सर असं नाही करायचं आम्हाला दुसरं काहीतरी करायचं, नो प्रॉब्लेम. तुम्ही डायरेक्ट a पासून स्टार्ट करू शकता. पहिली टर्म a, दुसरी टर्म a प्लस डी आणि तिसरी टर्म a प्लस 2d इज इक्वल्स टू 54. असं सॉल्व्ह करणार काय होईल बघा, 1 2 3 3a आणि 3d. 3 जर कॉमन काढला आपण तर आपल्याला a प्लस डी इज इक्वल्स टू 18 मिळते. ती वेगळी मेथड आहे, ही वेगळी मेथड आहे. इथे आपल्या टर्म्स कुठले आहे a प्लस डी आणि a प्लस 2d. ह्या 3 टर्म्स आहे. इथे आपण ह्या टर्म्स घेतल्या, काही फरक पडत नाही, कुठल्याही स्टार्ट करा तुम्हाला सेम आन्सर मिळेल. मी हे फॉलो करतो कारण की मला डायरेक्ट a ची व्हॅल्यू मिळाली. सेकंड काय म्हणते सम ऑफ फर्स्ट 20 टर्म्स. किती टर्म्स म्हटलाय फर्स्ट 20 टर्म्स लाईज बिटवीन, या दोघांच्या मध्ये आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सम ऑफ 20 लाईज बिटवीन 1800 आणि 1600. ठीक आहे. सम 20 चा फॉर्म्युला काय 20/2 आणि n/2 2 टाइम्स a आपल्याकडे ऑलरेडी आलाय पण हा a नाही, लक्षात ठेवा. 2 टाइम्स a म्हटलं की फर्स्ट टर्म होऊन जाते, ठीक आहे. 2 टाइम्स a म्हटलं की फर्स्ट टर्म 2 टाइम्स a, ठीक आहे. आणि प्लस n-1 म्हणजे 20 मधून 1 गेला 19 d, ठीक आहे. हा आपला समचा फॉर्म्युला. हा कशाच्या मध्ये आहे 1800 आणि 1600 मध्ये. नो प्रॉब्लेम. इझी क्वेश्चन होता, सॉल्व्ह करायला काही प्रॉब्लेम नाही. इथे पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता पण हे समोर प्रोसेस करणार नाही. तुम्ही हे जर फॉलो केलं तरी आन्सर सेम येणार आहे. सध्या मी हे फॉलो करतोय. तर सिम्प्लिफाय करूया. तर सिम्प्लिफाय कसं करायचं, 2 ने सगळ्याला मल्टिप्लाय करा आणि 20 ने डिवाइड करा सगळ्या साईडला. सो 2 × 1600 डिवाइड बाय 20. इथे मिळालं आपल्याला 2a, आता 2a मायनस 2d आणि हा प्लस 19d. इथे पण परत तेच 2 ने मल्टिप्लाय आणि 20 ने डिवाइड. थोडं सिम्प्लिफाय करू. सो बेसिकली आपल्याला मिळेल बघा 2a ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. 2a किती होते 18 × 2 सो 160. 2 × 18 प्लस 17d आणि हा झाला 180. नाइस, सिंपल आहे. आता 36 दोन्ही साइडने 36 सबट्रॅक्ट करा. 160 मायनस 36 इथून 36 गेला ना, इथे आलं 17d आणि इथे पण 180 मायनस 36. बस इझी काम आहे, इथे काही करायची गरज नाही. सबट्रॅक्शन करा. हा झाला
124 17D आणि हा झाला 144 मतलब 17D. कसं केला 80 मधून 30 गेले 50 आले 50 मधून 6 गेले 44. सेम लॉजिक सिम्प्लिफाय करतो. आता याला d ची व्हॅल्यू पाहिजे 17 ने डिवाइड करा 17 ने डिवाइड करा d ची व्हॅल्यू पाहिजे सगळे व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे तर काही साइन चेंज होणार नाही कॅन्सल. आता बघा 124 डिवाइड बाय 17 जर तुम्हाला 17 चा टेबल येत असेल तर तुम्हाला माहित असलं पाहिजे की 124 डिवाइड बाय 17 आणि 144 डिवाइड बाय 17 याची व्हॅल्यू किती आहे. इथे फ्रॅक्शन मध्ये करत असाल तर फ्रॅक्शन मध्ये करू शकता. जर तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये नाही करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू पण लिहू शकता. अप्रॉक्सिमेटली ते 7 पॉइंट समथिंग काहीतरी 7.2 आणि इकडे जर आपण डिवाइड करतो म्हटलं तर ही व्हॅल्यू आपली येणार समथिंग 9 पॉइंट काहीतरी लेट्स 8.47 आणि हे 7.29. आता आपल्याला म्हटलं कॉमन डिफरन्स काय आपला कॉमन डिफरन्स इज 54 बट इंटिजर कॉमन डिफरन्स काय. तर बघा माझ्या वाचण्यात एकदम चुकी झाली. कॉमन डिफरन्स नाही आहे 54 सम आहे तिघांची पण कॉमन डिफरन्स किती आहे इंटिजर. त्याच्यामधला इंटिजर किती आहे 8 आणि 7 म्हणजे 8 पेक्षा मोठा 7 पेक्षा मोठा 8 पेक्षा छोटा. कॉमन डिफरन्स किती झाला आपला डिवायडर किती आहे फक्त 8. कॉमन डिफरन्स मिळाला आपल्याला तो a मिळाला पण पहिली टर्म नाही मिळाली. पहिली टर्म किती आहे a minus d. सो देयरफॉर फर्स्ट टर्म किती आहे 18 minus 8 is equals to 10. ही झाली म्हणजे फर्स्ट टर्म. आपल्याला पाहिजे a11 that is a plus म्हणजे पहिली टर्म a minus d plus 9d बरोबर. अशा प्रकारे a minus d plus 9d कारण 10d सॉरी डाव्या नंबरची टर्म आहे शॉर्टकट मध्ये सॉल्व्ह करू. डाव्या नंबरची टर्म 10d. सो व्हॅल्यू पुट करा a minus d आपल्याला मिळाला 10 प्लस 10 into कॉमन डिफरन्स किती आला 8 बरोबर. a minus d 8 कॉमन डिफरन्स आपला किती आला 8 पुरो आपण काय आता 8 10 80 आणि 10 90. सो आपला आन्सर आला 90 कुठे आहे सेकंड ऑप्शन. हे आपलं सेकंड ऑप्शन. याला पण तुम्ही सेम सॉल्व करणार तर काही फरक पडणार नाही. हे तुमचं पहिलं इक्वेशन होणार नंतर सम यूज करा तुम्ही तर तुम्हाला दुसरं इक्वेशन मिळणार. दोघांना सॉल्व केलं की तुम्हाला a आणि d ची व्हॅल्यू मिळेल. तर सगळ्यात चांगली मेथड काय की 3 टर्म दिले असल्या म्हणजे या टर्म मध्ये लिहायचं. याने काय होते की एक व्हेरिएबल गायब होऊन जातो. सो मला a ची व्हॅल्यू मिळाली आहे पण याच्यामध्ये चुकीवाची मेन मुद्दा काय होऊ शकतं की तुम्ही याला फर्स्ट टर्म न पकडता याला फर्स्ट टर्म पकडणार आणि आन्सर चुकेल. लक्षात ठेवा आपली फर्स्ट टर्म या केसमध्ये a minus d आहे राईट. तर भेटूया परत. समजलं असं मी आशा करतो. भेटूया परत नेक्स्ट क्वेश्चन मध्ये.